हिवरखेडमध्ये वीज ग्राहकास सक्तीनं स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. अकोला. रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया, अकोला. हिवरखेड विचारमंचच्या आंदोलनाला यश. हिवरखेड विचारमंच आणि समस्त नागरिकांच्या वतीनं महावितरणाच्या हिवरखेड कार्यालयात स्मार्ट मीटर योजना आणि नियमित वीज पुरवठ्याच्या सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनात हिवरखेड परिसरात स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, स्मार्ट मीटरमुळे नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखावी, तसेच गाव आणि परिसरातील वीज पुरवठ्याच्या विविध समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नियमित, अखंडित आणि पुरेशा दाबासह वीज पुरवठा देणं, वारंवार होणारी वीज खंडित थांबवणं आणि नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणं अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री धनंजय दांडे यांनी नागरिकांशी संवाद साधत स्मार्ट मीटर संदर्भातील भावना जाणून घेतल्या. तसेच यापुढे स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिल्याचं उपस्थितांनी म्हटलं आहे. नागरिकांच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या या निवेदनामुळे परिसरातील वीज ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे. यापुढे कुठल्याही ग्राहकांचे सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला गेल्यास तात्काळ त्याला विरोध करून स्मार्ट मीटर बसवण्यास मनाई करावी असे पत्र महावितरणाला देण्यात आलं आहे. संदर्भात आहे की जे स्मार्ट मीटर हिवरखेड शहरात सक्तीचे करण्यात आले लावण्यासाठी, या मीटर बिलमध्ये मागच्या वर्षातल्या उन्हाळ्यातली या वर्षातल्या उन्हाळ्यातली वीज बिलात जे तफावत आहे ही तफावत तिपटीच्या फरकात आहे. आम्ही आज साहेबांना भेटायला या कारणासाठी आलो की निदान यांनी ह्या ज्या समस्या आहेत यांच्या डिव्हिजनला यांचे जे इंजिनियर असतील सिनियर यांच्याशी एकदा हितगुज करून याच्यावर यांनी तोडगा काढावा. हिवरखेडमध्ये कुठल्याही मीटरची सक्ती होणार नाही, त्या संदर्भात ओसी आज आम्हाला साहेब देणार आहेत. हिवरखेडमध्ये स्मार्ट मीटर कुठेच लागणार नाही. जे मीटर रनिंगमध्ये आहेत तेच मीटर राहतील, स्मार्ट मीटर लावणार नाहीत असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही स्मार्ट मीटरसाठी सक्ती करणार नाही. समस्या मदत या 2-3 आठवड्यापूर्वी की 6 महिनेच हे झालं, 6 तासावरच वीज पुरवठा देण्यात आला. 6 तासात साहेब कुठलंच बघत होत नाही. मीटर जे लावले ग्राहक आले, तुम्ही एक सांगितलं की बा सक्ती करू नका, पण मीटरसाठी आम्ही काही सक्ती करणार नाही. आमचे लोक येतील, मला विनंती करतो, विनंती केल्यानंतर तुम्ही जर बदलू दिले तर आम्ही मीटर बदलू. पण एक आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटनं GRS काढलेला आहे, हा माझ्याजवळ आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे की बा हे आपल्याला आता स्मार्ट मीटर आपल्याला लावावं लागतील. त्याच्यात स्मार्ट मीटरचे त्याचे फायदे सांगितले. स्मार्ट मीटरमध्ये आता पहिले ज्यावेळेस इथं रिडिंग घेत होते, रिडिंग घेणारा रिडिंग येत होता, येत होता नव्हता, पण या मीटरमध्ये रिडिंग घ्यायचं काम नाही. रिडिंग आपोआप ॲटोमॅटिक भेटणार आहे. या मीटरमध्ये काही सवलती आहेत, म्हणजे काही पिरियडमध्ये आता HRB प्रिंटआउट आणलेलेच आहेत, त्याच्यानंतर तुम्ही वाचा याच्या सुविधा फायदे काय. कालावधीच्या अगोदर बंद पडते म्हणतात साहेब. सर्व आपल्याला स्मार्ट, आपण स्मार्टफोन घेतला, स्मार्ट TV घेतला, सर्व स्मार्ट आलं. मीटर स्मार्ट आहे. ऑपरेशन म्हणजे स्मार्ट मीटर.